बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय। 3 मे रोजी बऱ्हाणपूर रोडवरच्या एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता। त्यांची आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी व्यक्त केला। या प्रकरणात जळगाव जामोद पोलिसांच्या तपास कार्यावर संशय व्यक्त करत सीआयडी तपास करण्यात यावा अशी मागणी सुनीता देशमुख यांनी केली। या संदर्भात त्यांनी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारीद्वारे केलेली आहे। माझे मिस्टर पंकज देशमुख हे माजी मंत्री संजय भाऊ कुटे यांचे अगदी जवळचे मित्र तसेच 22 वर्षे भाजपा कार्यकर्ता आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते। यांनी अनेक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असून जळगाव जामोद येथील फोर्ट बिल्डिंग बांधकाम तसेच धानोरा येथील आरोग्य केंद्र आणि तहसील आणि गेस्ट हाऊसचे बांधकाम सुद्धा त्यांची सध्या चालू होती। आणि माझे मिस्टर जे आहे त्याचे 3/5/2025 रोजी संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि घटनास्थळी त्यांना जे पाहिलेले आहे त्यांच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या पाहता त्यांच्यासोबत घातपात झालेला असं सरळ आढळून आलेला आहे आणि तिथूनच त्यांचा तपास व्यवस्थित झालेला नाही। आणि असं मीच नाही म्हणत आहे, ज्यांनी ज्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे की त्यांनी सगळ्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हा घातपातच झालेला आहे। आणि जळगाव जामोद जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना नेण्यात आलेले होते, तिथे सुद्धा पाय ठेवायला जागा नव्हती, अशी एवढी प्रचंड गर्दी त्यांच्या साथ्यांची तिथे होती। आणि त्या सगळ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हा घातपातच झालेला आहे। आणि माझ्या मिस्टरांची जी हे आहे ते कोणालाच दाखवण्यात आलेलं नाही। मला तर रात्रभर सुद्धा ते काहीच माहिती नव्हतं। माझ्या मिस्टरांची मी डायरेक्ट जी PM बॉडी आहे ती पाहिलेली आहे, पण त्याच्यानंतर जे माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ वगैरे आलेले आहेत त्यामार्फत सुद्धा माझ्या जे शरीरावर त्यांच्या ज्या जखमा आहेत त्याचा जो PM रिपोर्टमध्ये काहीच उल्लेख केलेला नाही। आणि जे लिगेचर मटेरियल म्हणजे खास घेतलेलं मटेरियल जे आहे ते सरळ वेगळे आहे। जे घटनास्थळी जे खास घेतलेलं मटेरियल आहे ते सुद्धा वेगळं आहे आणि ज्याचा उल्लेख PM रिपोर्टमध्ये केलेला आहे ते सुद्धा वेगळं आहे। आणि सरळ असं दर्शवण्यात आलेलं आहे की हा एक गळफास घेऊन आत्महत्या आहे। मला तरी असं वाटतं की हे प्रकरण कुठं ना कुठं दाबण्यात आलेलं आहे, का दाबण्यात आलेलं आहे ते माहिती नाही। आणि हे सरळ चुकीचं आहे। जे डॉक्टर SJ गाडगे अकोला ज्यांनी माझ्या मिस्टरांचं PM केलेलं आहे, माझं असं म्हणणं आहे की त्यांची सखोल त्यांचं जे आहे ते जाग घ्यावी व त्यांची सुद्धा सखोल चौकशी या प्रकरणाची व्हावी। जे बुलढाणा जिल्ह्याचे आपले जिल्ह्याचे SP साहेब आहेत त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की माझे मिस्टर यांचं जे प्रकरण आहे ते CID मार्फत त्याची योग्य प्रकारे तपासणी व्हावी। तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी अशी विनंती आहे की आपण जी योजना सिंदूर म्हणून पहलगाममध्ये राबवत आहात तशीच योजना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत आणि अत्याचार करून जे गुन्हेगार आझाद फिरत आहेत त्यांचे हात बळकट होत आहेत आणि हे प्रकरण असे दाबण्यात आले त्याच्यामुळे त्यांचे हात आणखी बळकट होतात आणि हे प्रकरण असे वारंवार घडत आहे। तर जे गुन्हेगार आहेत ते समोर यावे व अशा हत्या प्रकरणामध्ये जे आमच्यासारखे परिवार आहेत असे लहान मुलं बाळ आहेत त्यांना न्याय मिळावा। आणि जे पोलीस आहेत जळगाव जामोदचे त्यांची जी वर्तणूक आहे या प्रकरणाबाबत ती अतिशय चुकीची आहे। त्यांनी कुठल्याच प्रकारचा तपास केलेला नाही आणि मी कुठल्या ना कुठल्या मार्फत की माझ्या पतीची मला काही माहिती मिळते का काही होते का मी तपास गेले असता माझ्यासोबत जी वर्तणूक आहे ती सरळ चुकीची आहे। मला ते फक्त इकडून तिकडे फिरवण्याचं काम करत आहे आणि त्यांची जे व्यवहार ह्या प्रकरणाबद्दल आहे तो अतिशय हलगर्जीपणाचा आहे असे दिसून आलेले आहे। तर कृपया करून माझ्या मुलांना व मला न्याय मिळावा।